नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याण अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या गायमुखवाडी गावाजवळ नगरच्या डॉन बॉस्को स्कूल बसचा आणि पिकअप व्हॅनचा समोरासमोर अपघात झालाय. या अपघातात पिकअप व्हॅनमधील एक आणि बसमधील चालकासह एक जण असे तिघे जण या अपघातात जागीच ठार झालेत. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज दुपारी 12 ते 2 या वेळेत सुमारे 2 तास बंद ठेवण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्याजवळ दिशादर्शक तसंच वाहतुकीचे नियम असलेले कमान उभारण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्याचमुळे एक्सप्रेस हायवेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना राज्य सरकारनं घातलेल्या अनेक अटी रद्द केल्या आहेत. डान्स बारवर राज्य सरकारनं 2005 साली बंदी घातली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बार संदर्भात डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. 2 वर्षांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेता आणि डान्स बार मालक यांच्यात बैठक झाली होती असा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान डान्स बारला सरकारचा विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विरोधकांचे आरोप हे खोटे असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले. डान्स बार बंदी संदर्भात सरकारनं कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही आणि त्याचमुळे कोर्टानं असा निर्णय दिला. त्यामुळे आजचा दिवस हा काळा दिवस असल्याची टीका आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केली आहे. डान्स बार बाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही वाचू आणि मग निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोर्टाची परवानगी ही सशर्त आहे. त्यामध्ये काही अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्या अटींचं पालन होईल याची खबरदारी आम्ही घेऊ असंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावर बारगर्ल असोसिएशनच्या अध्यक्ष वर्षा काळे यांनी समाधान व्यक्त केले. मागील अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश आल्याचं मत वर्षा काळे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांच्या निवासस्थानातील सामान हलवण्याचं काम सध्या वेगात सुरू आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बहुप्रतीक्षित स्मारक दादरच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात होणार आहे. बेस्ट प्रशासनानं संपकरी कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळातील गैरहजेरी मात्र त्यांना भोवणार आहे. गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचे 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली आता बेस्ट प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांनी शशांक राव यांच्यावर हल्लाबोल केलाय. जनतेला 9 दिवस वेठीस धरून काय मिळालं असा सवाल अनिल परब यांनी केलाय. बेस्टचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पासाचे या संपामुळे 9 दिवस वाया गेले आहेत. मात्र त्याची भरपाई म्हणून आता प्रवाशांना पासमध्ये 9 दिवसांचा कालावधी वाढवून मिळणार आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3 अधिकारी काल दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते. अमरावतीतल्या बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर 18 ते 20 जानेवारी या काळात पार पडणार आहे. यामध्ये 5000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मुंबई लोकलच्या 3ही मार्गावर झालेल्या अपघातात गेल्या 4 दिवसांमध्ये एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 12 जानेवारीला 9 तर 13 जानेवारीला 4, 14 जानेवारीला 4 आणि 15 जानेवारीला 10 अशा एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात महापालिकेला यश आलंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न मिळाल्यानं डम्पिंग बंद करण्यात अडथळे येत होते. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ 2 गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झालेत. SRAनुसार एका कुटुंबातील एकालाच आणि एका पात्र झोपडीसाठी एकालाच मोफत घराचा लाभ मिळावा या हेतूनं मुंबई विकास नियंत्रण नियमावलीतील निकष निश्चित करण्यात आलाय आणि यानुसार जी व्यक्ती संरक्षण पात्र झोपडीत प्रत्यक्ष राहत असेल तिलाच मोफत घराचा लाभ मिळणार आहे. जानेवारीच्या 2 आठवड्यांमध्ये वाढलेल्या थंडीमुळे स्वाईन फ्लूचे विषाणू सक्रिय झाले. त्यामुळे पुण्यासह शिर्डीतील 3घांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. मोदींच्या गुजरात दौऱ्यात एसटी प्रशासनानं मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि धुळे विभागातून एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे. ठाणे कळवा दरम्यान खाडी पुलाची 36 महिन्यांची मुदत संपल्यानंतर देखील या पुलाचं काम अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इथल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
ठाण्यातील बहुतेक रस्त्यांवरील नियमदर्शक चिन्ह पुसट झाली आहेत. जिथे या चिन्हांसह सिग्नल आणि वाहतूक पोलीस आहेत तिथे देखील नियम धाब्यावर बसवले जात असल्यानं वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहे. फ्लेमिंगो पक्षी ठाणे पूर्वेतील कोपरी मीठ बंदर खाडीकिनारी अधिक काळ विसावा घेऊ लागले आहेत. खाडीकिनारी अळ्या, शेवाळ, लहान झिंगे, क्रस्टेशियन या फ्लेमिंगोंच्या आवडत्या खाद्यपदार्थांचं प्रमाण वाढू लागल्यानं हा संपूर्ण पट्टा या पक्ष्यांसाठी आवडतं ठिकाण बनलंय. कल्याण डोंबिवलीतील ध्वनी वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलंय. वाहतूक कोंडी यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असून पालिकेनं व्यापक सर्वेक्षण करावं असा अहवाल कल्याणमधील स्कायलॅब अॅनालिटिकल लॅबोरेटरीनं महापालिका प्रशासनाला दिलाय. वसईमध्ये एका भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोनं स्कूटीला धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवानं महिला बचावली आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत 7 पैशांनी तर डिझेलच्या किमतीमध्ये 20 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे आता 76 रुपये 18 पैसे तर डिझेलचे दर 68 रुपये 2 पैशांवर पोहोचले. शहरातील संपूर्ण आरोग्य सेवा मोफत करण्याचा निर्णय वसई विरार शहर महानगरपालिकेने घेतलाय. शहरातील संपूर्ण आरोग्य सेवा मोफत करणारी वसई विरार ही पहिली महापालिका ठरली आहे. अवैध शस्त्रसाठा केल्याप्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचनं अटक केलेल्या भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळणार की नाही हे शनिवारी स्पष्ट होईल. जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी निर्माण झालेल्या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवास धोकादायक ठरू शकतो. या मार्गावरील 8000 पॅनल खराब झाल्याचं सर्वेक्षणात समोर आलं असून त्यांची दुरवस्था वाढली आहे. कळंबोलीपासून खालापूर टोल नाक्यादरम्यान या रस्त्याला काही ठिकाणी तडेही गेल्याचं बघायला मिळत आहे. नव्या नियमांनुसार केबल व्यवस्थेत करण्यात आलेल्या आमूलाग्र बदलांची माहिती ग्राहकांना द्यावी आणि त्यांच्याकडून त्यांना हव्या त्या वाहिन्यांचा अर्ज भरून घ्यावा असे आदेश ट्रायनं केबल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि केबल चालकांना दिले आहेत आणि याचा पहिला टप्पाही अद्याप पूर्ण झालेला नाहीये. आता राज्याच्या 7 शहरांमधून नव्या विमानसेवा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे बहुतांश विमानसेवा या नाशिकमधून सुरू होणार असल्यानं मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद नंतर नाशिक हे शहर विमानसेवेच्या नकाशावर एक नवीन केंद्र म्हणून उदयास येत आहे. बेंगळुरूतून एका महिलेला प्रवासादरम्यान या महिला प्रवाशाला पाळी आली आणि तेव्हा तिच्या मित्रानं रेल्वेला एक ट्विट केलं. त्यावर रेल्वे प्रवाशानं त्याची दखल घेत तिला सॅनिटरी नॅपकिन आणि औषधांची सोय करून दिली. वन विभागाच्या 3 कार्यक्रमांची दखल लिम्का बुकनं घेतली. लिम्का बुकने ऑफ रेकॉर्डने त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहर उमटवली. महावृक्ष लागवडीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पहिल्यांदा घेण्यात आली. दुसरी नोंद केली ती 4 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाची. तर तिसरं शुभलक्षणी पाऊल पडलं ते कांदळ वनातील स्वच्छतेच्या रूपानं. थकीत वीज बिलांच्या भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील जवळपास 3000 ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. या परिमंडळाअंतर्गत 2 जिल्ह्यांमधील ग्राहकांकडे 47 कोटी 10 लाख रुपये थकबाकी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांमध्ये व्हीआयपी कोट्यातून पर्यटकांना प्रवेश देण्याकरता नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीवर शिक्कामोर्तब करत ताडोबामध्ये व्हीआयपी कोट्याचा गैरवापर होत असल्याचा दावा करणारी याचिका निकाली काढली आहे. पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात मनसेनं खळखट्याची भूमिका घेतली आहे. मनसेच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धुडगूस घातला. तर आधीच पाणी कपातीच्या संकटाचा सामना करणाऱ्या पुणेकरांवर आता पाणीपट्टी आणि मिळकत करवाढीचा बोजा पडणार आहे. पुणेकरांच्या मिळकत करात 12% तर पाणीपट्टीत 15% दरवाढीच्या सूचना महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आल्या. दरम्यान पुणेकरांना 25 जानेवारीपर्यंत 1350 MLD पाणी मिळणार आहे. त्यामुळे पुढील 8 दिवस कुठलीही पाणी कपात होणार नाही असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील पाणी कपातीवरून काँग्रेसनं मात्र भाजपवर जोरदार टीका केली आहे. पाणी कपात हे भाजपचं षडयंत्र असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. वेळी अवेळी धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता गाड्यांची सर्व माहिती अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेनं गाड्यांच्या इंजिनला इस्रोच्या उपग्रहाशी जोडलंय. मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर भर टाकण्यात आला. यावेळी मध्य रेल्वेवर लवकरच एसी लोकल केंद्रस्थानी ठेवत रेल्वे प्रवाशांना आधुनिक सेवा सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईमध्ये दिवाळी, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव इत्यादी सणांच्या काळात ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचं आढळून आलंय. पण वाहतूक आणि रेल्वेमुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी उच्च राहिल्याचं आता समोर आलंय.
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल 526 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे। यामध्ये सायन्स पार्कसह विविध योजनांच्या प्रस्तावांचा समावेश आहे। पनवेल महापालिकेच्या अस्थापनेनंतर पहिल्या 6 महिन्यात मालमत्ता कराचा प्रस्ताव तयार करणं अपेक्षित होतं, मात्र 2 वर्ष उलटल्यानंतर हा प्रस्ताव महासभेत पटलावर आला असून मालमत्तांना 32% कर लावण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे। नागपूर शहरातील संत्रा मार्केट इथल्या 6 पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाणपुलाच्या टप्पा 2चं लोकार्पण आज करण्यात येणार आहे। अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होतं। हा दुसरा मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीची वर्दळही कमी होणार आहे। आजपासून उपराजधानीत ऑरेंज फेस्टिव्हलला सुरुवात होती। या 4 दिवसीय महोत्सवाअंतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, फूड शो, नाटक, नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची मेजवानी या ठिकाणी मिळणार आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरील स्टॉलवाल्यांकडून प्रवाशांची लूट होत आहे, त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होती आहे। वसईच्या आनंदनगरमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेले 3 चोर सीसीटीव्हीत कैद झाले। दुकानाचं शटर तोडत असताना त्यांच्या संशयास्पद हालचालींना हेरून एका व्यक्तीने पोलिसांना संपर्क साधला। पोलिसांची चाहूल लागता चोरट्यांनी धूम ठोकली। पनवेल महापालिकेवर शिवसेनेनं मोर्चा काढला। महापालिकेच्या स्थापनेपासून पनवेल शहरात रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होतंय असा आरोप सेनेनं केला आहे। सिडकोच्या मालकीच्या जमिनी यापुढे 60 वर्षांच्या कराराऐवजी 99 वर्षांच्या करारावर असतील अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र सरकारनं केलेली ही घोषणा फसवी असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता उभा राहणार आहे। घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मोहम्मद जुमील बशीर सय्यद हे आपल्या 7 वर्षीय मुलाला शाळेतून घेऊन परतत होते आणि तेव्हाच भरधाव ट्रकनं दोघांना चिरडलं, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला। क्लासवरून घरी येणाऱ्या 4.5 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात हा प्रकार घडला। यामध्ये हर्षदा जालगार ही मुलगी जखमी झाली असून या चिमुकलीचे भटक्या कुत्र्यानं अक्षरशः नाकाचे आणि तोंडाचे लचके तोडले। अंबरनाथमध्ये वीज बिलावरील वाढीव स्थिर आकाराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येतं। या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता। भिवंडीमध्ये इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा तडफडून मृत्यू झालाय। भिवंडीतल्या आसबीबी रोडवरील फ्रँक रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार असून कांचन गुप्ता या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय। कांचनला बाळंतपणासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। औरंगाबादची स्मार्ट बस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 तारखेला शहरात धावणारे 28 पैकी 24 सिटी बस 14 मार्गांवरून धावणार आहेत। एक बस शहर दर्शनासाठी असणार आहे। नाशिक जिल्ह्यात अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं गजाआड केलंय। पिंपळगाव बसवंत परिसरातून नाशिक शहरात अवैधरित्या लाखो रुपयांची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कोल्हापूरमध्ये खंडपीठाच्या प्रलंबित मागणीसाठी मोठ्या संख्येनं वकील रस्त्यावर उतरले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशी मागणी कोल्हापुरातील वकिलांनी लावून धरली आहे। करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मोफत चहाची सोय करण्यात आली आहे। दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत ही सोय असणार आहे। शास्त्रीय संगीताचा चाहता वर्ग अजूनही मर्यादित आहे। या संगीताचा प्रचार व्हावा यासाठी अनेक प्रयोग सुरू असतात, मात्र अनेकदा या प्रयोगांना मर्यादा येतात। येत्या शनिवारी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून टेंडर रूट्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि बॅनियन ट्री मुंबई ग्रीन रागा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडियात खो खोमध्ये 17 आणि 21 वर्षांखालील मुलं आणि मुलींनी 4ही विभागात सुवर्ण पदकाची कमाई केली। विजेत्या संघांना प्रत्येकी 1 लाख तर उपविजेत्या संघाला 50,000चं बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे। अमरावती इथल्या बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर 18 ते 20 जानेवारी या काळात पार पडणार आहे। यामध्ये 5,000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। नाशिक औरंगाबाद मार्गावर मनमाड ते लासलगाव दरम्यान 24 किलोमीटरपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आणि या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लातूरमध्ये खडगाव रोड भागात राहणाऱ्या 25 वर्षीय आकाश साठे या तरुणाचा खून झालाय। शेतीवरून कुटुंबातील चुलते आणि चुलत भावांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता आणि त्यातूनच आकाशचा या ठिकाणी खून करण्यात आलाय।
राज्य पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावरून खेचाखेची सुरू आहे. असं असलं तरी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणारा ऑइल रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रत्नागिरी वासियांनी हद्दपार केलेला हा प्रकल्प रायगडमध्ये होऊ देणार नाही असा सूर रायगडवासियांमधून निघतोय. राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा मनमाडमध्ये पोहोचली. तर जाहीर सभेचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी या सभेला हजेरी लावली. विठू माऊलीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी दर्शन शुल्क आकारण्यास वारकरी संत मंडळींचा विरोध आहे. ऑनलाईन नोंदणी दर्शनाला 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रवक्ते हभप रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालय आणि शिवाजी विद्यालय यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सांगलीमध्ये गेली अनेक वर्ष न्यायप्रविष्ट असणाऱ्या विश्रामबाग ते आलदार चौक मार्गावरील दुकानांचं अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं हटवलंय. महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे. पंढरपूर इथे इस्कॉनच्या वतीनं भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न झाला. तर या यात्रेला या ठिकाणी भाविकांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली. मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या एका प्रकरणात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयावर सीबीआयनं गुरुवारी छापेमारी केली. यामध्ये साईच्या संचालकासहित 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये साईमधील कर्मचारी आणि इतर दोघांचा समावेश आहे. नवी दिल्ली इथल्या साईच्या परिसरात सीबीआयची छापेमारी सुरूच आहे. 2 महिन्यांपूर्वी या कार्यालयातील कोणीतरी लाच घेतल्याची तक्रार केली होती. सीबीआयने याच लाचखोरीच्या प्रकरणात साईच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना आणि इतर 4 बड्या अधिकाऱ्यांचा सेवाकाळ कमी करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय संदर्भात सुरू असलेल्या वादानंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी रघुराम राजन यांची मदत घेणार आहे. उपलब्धी आणि कृषी विकासासंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करतेय. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये वाढ होत असताना अर्थव्यवस्थेत चलनवाढीचीही गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान नोव्हेंबर 2016मध्ये सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा बंद केल्या होत्या. केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये अलीकडेच प्रवेश केलेल्या 2 महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. यामध्ये मंदिरामध्ये अहोरात्र सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठीची मागणी या महिलांमार्फत करण्यात आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 21 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. आणि यासोबतच यावेळी ब्लड मून, सुपर मून आणि वुल्फ मूनचं दर्शन असा योग आलाय. पण खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं दर्शन भारतातून होणार नाहीये. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी बाबा राम रहीमला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 11 जानेवारी रोजी या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं त्याला दोषी ठरवलं होतं. हैदराबादमध्ये डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. डिझेल माफियांकडून 90 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. डिझेलच्या पाईपला भगदाड पाडून ही चोरी केली जायची. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या आजारावर टीका करताना काँग्रेस खासदार BK हरिप्रसाद यांची जीभ घसरली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमित शहा को सुअर जुकाम हो गया असं वक्तव्य हरिप्रसाद यांनी केलं आहे. पाकिस्तान विरोधात भारतीय लष्करानं मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याला पाकच्या 5 सैनिकांचा खात्मा करण्यात यश आलंय. तर पाकचे 7 बंकरही या ठिकाणी भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केले. बातमी क्रीडा विश्वातून. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3ऱ्या वनडेत भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आहे. पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होतोय. मेरी कोमचं लक्ष आता येणाऱ्या 2020च्या टोकियो ऑलिम्पिकवर लागले. आता तुला मिळवण्यासारखं काहीच नाही असा सल्ला मला अनेक जण देतात, पण मी अल्पसंतुष्ट नाही. देशासाठी ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवू इच्छिते असं विख्यात खेळाडू मेरी कोमनं म्हटलंय. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच, अलेक्झांडर जेरेव्ह, सेरेना विल्यम्स आणि सिमोन हॅलेप यांनी अपेक्षितरित्या 3री फेरी गाठली. तर याच स्पर्धेत वॉवरिंका थीम यांचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर करण्यात आलाय। भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल। त्याचबरोबर 3 T20 सामन्यांची मालिका देखील होणार आहे। भारताचा हा दौरा 23 जानेवारीपासून सुरू होतोय।